सव्वा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल। कागलच्या गैबी चौकात मुश्रीफ सोडून दुसऱ्याच एका व्यक्तीने गर्दीचा रेकॉर्ड तोडला होता। गैबी चौक आणि मुश्रीफ हे समीकरण संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला परिचित, पण यावेळी इथे सभा घेतली ती समरजित घाटगेंनी। शरद पवार जे नेहमी मुश्रीफांसाठी धावून यायचे ते घाटगेंसाठी आले होते। किमान घरातल्या बायकांइतकं तरी धाडस दाखवायचं होतं असं विधान गैबी चौकातून पवारांनी मुश्रीफांना उद्देशून केलं होतं। या सगळ्या गोष्टीला फक्त सव्वा वर्ष झाले, पण मुश्रीफ घाटगे वाद हा त्यापूर्वीचा। तसं मुश्रीफांचं राजकारण विक्रमसिंह घाटगे गटातून सुरू झालं। पुढे ते मंडलिकांसोबत गेले आणि घाटगे घराण्यासोबत त्यांचा वाद सुरू झाला। त्यानंतर विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर सूत्र आली ती समरजित घाटगेंकडे आणि घाटगे मुश्रीफ हे टोकाचं समीकरण तालुक्याला जिल्ह्याला परिचित होऊ लागलं। हा वाद इतका टोकाचा की या गटातले लोक त्या गटातल्या मयतीला देखील जायचे नाहीत। अगदी धुणं धुवायचा दगड देखील दोन्ही पैकी एका गटात विभागलेला। एक वेळ बंटी आणि मुन्ना एक होतील, एक वेळ राहुल आणि मोदी एक होतील, पण मुश्रीफ आणि समरजित यांचं जोडायचं नाही असा इथला ठाम समज होता। पण हे सगळं बाजूला सारत मुश्रीफ आणि समरजित एक झाले। पण हे सगळं झालं तरी कसं? आजवर जुळवून न घेतलेले गट साध्या नगरपालिकेसाठी एकत्र यावेत ही न पटणारी गोष्ट। मग या तडजोडी मागे नेमकी कोणती ताकद होती समजून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी दिव्या आणि आपण पाहताय बोलभिडू। सुरुवात करूया ती नेमकं झालं काय इथपासून। तर कागल नगरपालिकेच्या निमित्ताने 4 गट मैदानात होते। यापैकी 2 गटाची बेरीज सत्तेपर्यंत पोहोचणारी संजय घाटगे, समरजित घाटगे, मंडलिक आणि मुश्रीफ असे हे 4 गट। या 4 गटांपैकी निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी समरजित घाटगे आणि मुश्रीफ यांचा गट एकत्र आला। या समीकरणाचा कोणीच विचार केला नव्हता। कार्यकर्त्यांना देखील या धक्कातंत्राचा अंदाज नव्हता। त्यामुळे या दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून अनेकांना धक्का बसला। थोडं जरी राजकारण ज्यांना समजतं त्यांनाही कळत होतं की नक्कीच नगरपालिकेसाठी इतकी मोठी तडजोड दोन्ही गट करणार नाहीत। बंटी आणि मुश्रीफ यांच्या मैत्रीचा दाखला दिला जात असताना मुश्रीफ कोणते डावपेच आखू लागले अशी ही चर्चा होऊ लागली आणि त्यानंतरच 15 नोव्हेंबरच्या रात्री वर्षा बंगल्यावरून या हालचाली झाल्याचं बोललं जाऊ लागलं। त्या रात्री समरजित घाटगे आणि फडणवीसांची बैठक झाली। या बैठकीनंतर तात्काळ मुश्रीफांना फोन गेला आणि बेळगावचा दौरा अर्धवट टाकून मुश्रीफांनी मुंबई गाठलं। इथं ठरलं आणि हे दोन्ही गट एकत्र आले अशी ही चर्चा। पण इथं नेमकं असं काय ठरलं की दोघांना देखील एकत्र येणं गरजेचं वाटलं, हा खरा चर्चेचा विषय। तर या चर्चेतून नेमकं काय ठरल्याचं सांगण्यात येतंय ते पाहूया। सुरुवात करू ती मुश्रीफांपासून। हसन मुश्रीफ कोल्हापूरचं मोठं नेतृत्व, जिल्हा बँक आणि गोकुळ या दोन्ही संस्थांवर त्यांची ताकद, कोल्हापूरवर नियंत्रण ठेवणं त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं। आता या राजकारणात हसन मुश्रीफांनी अजित पवार गटाकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री पद मिळवलंय, पण जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफांना जड चाललेत ते प्रकाश आबिटकर। हे प्रकाश आबिटकर कधी काळचे सदाशिव मंडलिकांचे शिष्य, तर मंडलिक मुश्रीफ हा उभा दावा, आबिटकर आणि मुश्रीफ हा देखील उभा दावा। शिंदे गटाकडे पालकमंत्री पद आहे आणि प्रकाश आबिटकरांचा हस्तक्षेप वाढलेला आहे। अशा वेळी शॉर्ट टर्म मध्ये आबिटकरांना वजा करण्याचं राजकारण मुश्रीफांसाठी महत्त्वाचं। पालकमंत्री पदावरून आबिटकर हटले तर मुश्रीफांचा इथे नंबर लागू शकतो। वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडल्यापासून मुश्रीफांकडे पालकमंत्रीपद नाही। कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळावं म्हणूनच मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्रीपद सोडल्याचं सांगण्यात येतं। अगदी संक्षिप्त स्वरूपात सध्याची मुश्रीफांची महत्त्वाकांक्षा सांगायची तर त्यांना पालकमंत्री म्हणून कोल्हापूर जिल्ह्यावर आपलं नियंत्रण आणायचंय। हे झालं मुश्रीफांचं शॉर्ट टर्म विजन। पण इतक्यासाठी मुश्रीफ ही खेळी खेळतायत का? तर नाही। त्यानंतर त्यांच्या टप्प्यात आहे ती म्हणजे गोकुळची सत्ता कायम राखणं आणि जिल्हा बँकेवरचं नियंत्रण कायम ठेवणं। आगामी काळात या दोन्ही निवडणुका आहेत। बंटी पाटलांची ताकद मर्यादित होताना दिसते आणि अशा वेळी गोकुळ आणि जिल्हा बँकेवरचं नियंत्रण कायम ठेवणं मुश्रीफांसाठी सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे। कारण या दोन्ही संस्था हातातून गेल्या तर मतदारसंघासोबत जिल्ह्यावरचा कंट्रोल देखील संपुष्टात येईल याची जाणीव मुश्रीफांना आहे। पर्यायाने आगामी निवडणुकीत भाजपसोबत समीकरणं आखत बंटी महाडिक या डावपेचात आपलं नियंत्रण कायम ठेवणं मुश्रीफांना गरजेचं वाटतं आणि त्यातून त्यांनी घाटगेंसोबतचा दावा संपुष्टात आणलाय। याच्या पुढे अजून बोलू, फक्त इतक्यावर देखील मुश्रीफांचं विजन थांबत नाही। त्यांची खेळी 2029च्या विधानसभेसाठी देखील आहे। 2029च्या विधानसभेत आपल्या मतदारसंघातून आपले पुत्र नवीद मुश्रीफ यांना उभं करण्याचे डावपेच हसन मुश्रीफ आखू लागले। अर्थात नवीद आणि समरजित
अशी थेट लढत झाल्यास समरजित घाटगेंचं पारडं जड जातं। अशावेळी नवीद यांचा मार्ग व्यवस्थित करणं, त्यासाठी समरजित विरोधात नसणं मुश्रीफांसाठी आवश्यक आहे। त्यातूनच समरजित यांना दुसरीकडे शिफ्ट करून नवीद यांचा मार्ग मोकळा करण्याचं विजन देखील या तडजोडीमागे मुश्रीफांनी आखल्याच्या चर्चा आहेत। थोडक्यात एका तडजोडीतून मुश्रीफांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची, आबिटकरांना शह देण्याची, गोकुळ जिल्हा बँक या दोन्ही संस्था नियंत्रणात ठेवण्याची आणि मुलाची आमदारकी सेफ करण्याची खेळी खेळली आहे। पण ही झाली मुश्रीफांची बाजू। मुश्रीफांची पाचही बोटं तुपात असताना समरजित घाटगेंना नेमकं काय मिळालं, हा देखील महत्त्वाचा मुद्दा। आता बोलूया समरजित घाटगेंबाबत। तर समरजित यांनी आजवर मुश्रीफांच्या पराभवासाठी अनेक प्रयत्न केले। आमदारकी मिळवण्यासाठी त्यांनी फडणवीसांसोबत असणारा स्नेह पणाला लावला। पवार गटात गेल्याने त्यांच्यासाठी फडणवीसांची दारं कायमची बंद झाल्याची चर्चा होती। पण आता हे दरवाजे किलकिलेत झालेत आणि त्याचं कारण आहे समरजित घाटगेंचं महत्त्व। भाजपने कोल्हापूरमध्ये आपलं प्रस्थ निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न केले। त्यासाठी महाडिकांना सोबत घेतलं, पण महाडिकांची कुटुंबापुरती असणारी राजकीय महत्त्वाकांक्षा भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात हातपाय पसरवण्यास अडथळा ठरू लागली। दोन्ही हातांनी भाजपने महाडिकांना दिलं असलं तरी महाडिकांमुळे भाजपचा कोल्हापूर जिल्ह्यात झिरो फायदा झाल्याचं बोललं जातं। दुसरीकडे याच कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षितपणे एकनाथ शिंदेंनी स्वतःला मजबूत केलंय। आज कोल्हापूर जिल्ह्यातून शिंदे सेनेचे 3 तर भाजपचे फक्त 2 आमदार आहेत। पर्यायाने कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा अशा लोकसभेच्या 2 जागांवर एकनाथ शिंदे मजबूत झालेत। 2029च्या निवडणुकीत या दोन्ही जागा शिवसेनेकडे, पर्यायाने शिंदे यांच्याकडे जाऊ शकतात। पण हे कधी शिंदे आणि भाजप एकत्र लढलं तर, आणि इथेच घाटगेंचं महत्त्व वाढल्याचं बोललं जातंय। कारण भाजपने शिंदे सोडून भाजपच्या 48 पैकी 48 जागांवर लोकसभेच्या उमेदवारांसाठी आखणी करण्यास सुरुवात केली आहे। अशावेळी महाडिक फक्त परिवारवादात अडकल्याने कोल्हापूर लोकसभेसाठी समरजित घाटगेंना उतरवण्याचा प्लॅन असल्याची चर्चा आहे। मराठा उमेदवार प्लस राजघराण्याशी संबंधित उमेदवार या दोन्ही पातळ्यांवर भाजपसाठी लोकसभेचे उमेदवार म्हणून समरजित महत्त्वाचे ठरतातच। शिवाय 2029 सालानंतर फडणवीसांची व्यक्तिगत जुळणी पाहता 48 पैकी 48 उमेदवार भाजपचे कमी आणि फडणवीसनिष्ठ अधिक असतील याची आखणी सुरू असल्याचं बोललं जातंय। त्यातूनच घाटगेंच्या नावाला सर्वाधिक पसंती आहे। राहता राहिला मुद्दा तो समरजित घाटगेंना पदवीधर मधून उतरवलं जाईल या चर्चांचा। तर इथे भाजपसाठी अनेक चेहरे आहेत, त्यामुळे भाजप समरजित घाटगेंना इथे उतरवण्याचे चान्सेस कमी असल्याचं बोललं जातं। जरी पदवीधरला भाजपने समरजित घाटगेंना उतरवलं तरीही लोकसभा हाच अंतिम निकष असल्याचं सांगण्यात येतंय। अर्थात यामुळे समरजित घाटगेंना काय मिळालं तर लोकसभेसाठी मुश्रीफांची पॉवर त्यांच्या मागे लागली। बंटी आणि मुश्रीफ यापैकी एक जण भाजपकडे असेल तरच लोकसभा हाताला लागू शकते याची जाणीव घाटगेंना असल्याने त्यांनी देखील खुशीत ही तडजोड स्वीकारल्याचं दिसतंय। थोडक्यात या खेळीतून दोन्ही नेत्यांना आपापलं हित पाहता आलंय। राहिला मुद्दा तो भाजप हिताचा, तर ज्या कोल्हापूरमधून शिंदे ताकद वाढवत आहेत तिथे दादांना टाळून मुश्रीफ गळाला लागणं भाजपसाठी सोयीस्कर आहे। महाडिकांच्या मर्यादा पाहता मुश्रीफ सोबत असणं भाजपला महत्त्वाचं ठरतंच, कारण त्यामुळे 2 लोकसभा मतदारसंघांवर परिणाम होतो। शिवाय हिंदुत्ववादी मुस्लिम चेहरा हा फॅक्टर भाजपला पुढच्या राजकारणासाठी महत्त्वाचा ठरताना दिसतोय। थोडक्यात भाजपने देखील या समीकरणांतून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केल्याचं दिसतंय। साहजिकच या हितामागे कार्यकर्त्यांचे मयत, हळदी कुंकू आणि धुण्याचे दगड किरकोळच ठरतात।